आज आपल्या या गोयेगाव ग्रामामध्ये संत फुलाजी बाबा साहित्य नगरीमध्ये आयोजित 20वे आंतरराज्यीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती संमेलन आणि या संमेलनाच्या आजच्या या संमेलनाध्यक्षा माननीय ॲडव्होकेट पारमिताताई गोस्वामी, ज्येष्ठ लेखिका तथा दारूबंदी आंदोलनाच्या प्रणेत्या, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद स्थापन करून 20वे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केल्या गेलं ते आमचे मार्गदर्शक, ग्रामगीताचार्य, अखिल भारतीय श्री गुरुदेव सामळाचे जीवन प्रचारक आदरणीय बंटोपंतजी बोडेकर, त्याचप्रमाणे 5 तीर्थ परमेश्वर ही जी संकल्पना वेदांना आपल्याला सांगितली आहे, तेव्हा या 5 गावांनी जे मिळून संमेलन या ठिकाणी साजरं केलं त्या 5ही परमेश्वरांना पुनश्च नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी जे मला बोलावलं आणि माझा सन्मान केला तेव्हा त्या सन्मानाप्रती तुमचा कृतज्ञता तुमच्याप्रती व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी प्रारंभ करतो. साहित्य रसिकांनो, असं म्हटलं जातं की या ठिकाणी आपण जे उपस्थित झालेलो आहे ते केवळ एक कार्यक्रम साजरा करण्यासाठी नसून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शब्दांच्या उत्सवासाठी, विचारांच्या यात्रेसाठी आणि आपल्यामधल्या असलेल्या सुप्त भावनांना जागृत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आणि हे साहित्य संमेलन म्हणजे नुसतं साहित्याचं वाचन नसून, शब्दांची आरास नसून, साहित्यिकांच्या अंतर्मनातील भावनांना पेटवणारा एक यज्ञकुंड आहे असं म्हटलं जातं. आणि हे साहित्य म्हणजे नेमकं काय असतं तर शब्दाच्या माध्यमातून शब्दाच्या ज्या काही निर्मिती आहे त्या शब्द निर्मितीच्या माध्यमातून साकारलेलं मानवी मन आणि समाज भान जागृत ठेवणारं जे काही साधना असते त्याला साहित्य असं म्हटलं जातं. त्या साहित्याच्या माध्यमातून अनेक समाज प्रबोधनं केल्या गेली. मग साहित्याचे अनेक पैलू आहेत. त्या साहित्याच्या माध्यमातून जे हे साहित्य संमेलन या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या विचारावर घेतलं जातं. जगामध्ये अनेक साहित्यिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून क्रांती केली. मग कवींनी आपल्या कवितेतून ती समाजाच्या मनाचं भान लक्षात ठेवून समाजमन विकसित करण्याकरता शब्दातीत केलेली जे काही साधना असेल ती त्यांचं काव्य आहे. लेखकांनी आपल्या लेखणीतून साकारलेला समाजाचा जे काही चित्र असेल, वास्तवता असेल, जगामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या लेखनी स्वरूपात मांडण्यात ते सुद्धा पुस्तकरूपी साहित्य त्यांनी निर्माण केलं. संतांनी ग्रंथाच्या रूपानं अनेक समाजाला दिशा देण्याचं आणि आध्यात्मिक भावना जपण्याचं काम ग्रंथातून केलं, ते सुद्धा साहित्य आहे. भारूड आहे, नाटक आहे, अशा अनेक प्रकारचे साहित्याचे प्रकार आहे. परंतु राष्ट्रसंतांनी जे साहित्य निर्माण केलं ते माणसाच्या थेट मनाला भिडणारं, हृदय पटलावर उमटवणारं आणि माणसाचं मन जागृत करणारं साहित्य निर्माण केलं. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बरखा या ग्रंथामध्ये लिहितात, मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. या माध्यमातून मुर्द्यांना सुद्धा जागृत करणारं काम राष्ट्रसंतांनी शब्दाच्या माध्यमातून केलं. म्हणून राष्ट्रसंतांचे शब्द काय होते हे आपण त्यांच्या साहित्यातून वाचून जाणू शकतात. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना साहित्याची निर्मिती, साहित्याची प्रेरणा कशी झाली, राष्ट्रसंतांचं साहित्य म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रसंतांच्या नावानं साहित्य संमेलन होते आहे म्हणून राष्ट्रसंतांचं साहित्य तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावं हा उद्देश साहित्याचा आहे. म्हणून नुसतं भाषण न देता राष्ट्रसंतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचा. मग राष्ट्रसंतांना साहित्य निर्मितीची प्रेरणा कशी झाली, महाराजच लिहितात, सद्गुरु आळकुजीने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते जाओ या आशीष मुझको दिया, तब से लेखन कार्य बढ़ा, इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना फिर सहजही होती गई. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ज्या सद्गुरूंच्या, आळकोजी बाबांच्या सहवासात माझं अंतरंग फुललं, माझं जीवन पुलकित झालं आणि मी तुम्हाला या समाजाची वाट देण्याचा प्रयत्न केला. त्या सद्गुरू आळकोजी बाबांच्या कृपाप्रसादानं माझ्या मुखातून ही गंगा प्रवाहित वाक्यरचना सहज प्रगट झाली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य निर्मिती करायला लागले. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज